गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आवरले. तर आज मस्तपैकी चिकन बनतंय घरी संडेचा. आणि काय बनतंय त्याच्यामध्ये? हिरवं चिकन, नाही रे, मग? नॉर्मल रस्सा. नॉर्मल रायता रस्सा आणि पुलाव पुलाव नाही उरणार जरासाठी. नाही नेक्स्ट टाइम बनवेल. आता जरा घाई गडबड येते ना. आता चिकन आपण परवा आणलेलं फ्रीजर मध्ये होतं आणि मला पहिला डाऊट यायचा की पूजा कसं 2-3 दिवसाचं पण फ्रीजर मध्ये ठेवून युज करते, कसं ठीक आहे नाही आहे. तर पण टेस्ट वाईज तर ओके असेल का? काही दिवस अगोदर मी इम्रान हाशमी, माझा फेवरेट ऍक्टर, मी त्याचा एक इंटरव्ह्यू बघितला. त्याच्यामध्ये तो बोलत होता की त्याचं तर डाएट असं आहे की तो आज चिकन आणतो, किमा बनवतो त्याचा कुक, आणि तोच किमा ते लोक पूर्ण वीक चालवतात, स्टॉक करून ठेवतात त्या फ्रीजर मध्ये आणि नंतरला बाहेर काढून परत गरम करून परत खातात. म्हणजे तो त्याचा तोच डाएट आहे किती वर्ष तरी. मग मला वाटलं हा मग ठीक आहे, बरोबर आहे, मग तो पण करतो तर म्हणजे पूजा तर 2-3 दिवसात. माझ्यावरती विश्वास नाही. विश्वास होता म्हणून तर खाल्लं. पण मी बोलतो ती खात्री पटते ना बाबा की हा बाबा सेफ असतं की नाही चिकन 2-3 दिवस अगोदर फ्रीजर मध्ये ठेवलेलं, तर मग ते ठीक आहे. हे लोक हफ्ताभर असं ठेवून तेच गरम करून नंतरला स्टॉक मध्ये ठेवून फ्रीजर मध्ये वापरतात. आपण तर 2-3 दिवसाचा वापरतो, ठीक आहे. आणि पण एक गोष्ट खरी, चिकन आज बनवलेलं कालवणातलं मसाल्यातलं उद्या खाल्लं ना तर ते अजून जरा त्याच्यामध्ये मसाला घुसलेला असतो, हा टेस्ट छान लागते. हॅलो ना ते मसाला कमी पडला का याच्यात? मसाला कुठे टाकलाय? मग हे हिरवं हिरवं कमी झालंय जरा. आणि होतं. अच्छा, तुला माहित आहे लास्ट टाइम तू हा पोटा खाल्ला होतास. नाही हो टाकून दिलेला का त्याच्यात? हो, आणि तुकडे गेला त्याच्यामध्ये तुला कळलंच नाही पीस आहे की मोठ्या. तू दाखव मला करून. अरे तिला मी झोपून आहे ना पायावरती उचललेलं ते बोलते ते कर. आता मग मी तुझ्या पायावरती येऊ? अरे तू तसं झोप आणि तिला पायावरती तू उचल असं हा बोलते पण ती. मग ती मला पायावरती उचलेल ना तिच्या. येऊ मी इथे? काय मी मोठी आहे आणि तू काय हे आहेस काय लहान आहेस? कुठून? कोणी शिकवलं तुला हे? मग त्यालाच करायला सांग. बेटा फ्रेश होऊन येतो प्लीज. थोडं बिझी असले का गेम बिम दाखवायचे नाही तर. का 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 ती नाहीये, धडाची नाहीये. तू धडाची नाहीये बेटा. मागे ना मागे. तर फ्रेंड्स थोड्याच वेळात तुम्ही जो मेन टॉपिक माहिती आहे आजच्या ब्लॉगचा, तो काय? की पूजाचा एंटरप्रेन्योरशिप मी कालच्या ब्लॉग मध्ये बोललो आणि काही दिवस ते आपण क्लिअरली अजूनपर्यंत नाही हे केलंय. ते नेमकं काय काय नाही चाललंय ते मागे काय ना एक कळलं नाही. मिनिट. तर ते आपण आज ऐलान करतोय की आपण त्याच्याबद्दल विचार केलाय की आपण ते एकदम ह्याच्यामध्ये देऊन टाकूया एक त्याच्यामध्ये ट्राय. पकड हा पूजा, पकड नीट वर पूजा मी सर. काय बोलतोय? वर सर एक मिनिट थांब. अरे अजून जरा त्याच्यामध्ये समजून घेऊ दे, मग अनाऊन्स करते असं. नाही, समजून घेण्यासाठी पाण्यात उतरावं लागेल, मग शिकशील. बाहेरून उभं राहून नाही. काय समजून घ्यायचंय? काय समजून काय घ्यायचंय आता? समजून म्हणजे- बेटा तू थ्रोट पकडतीये. हा, दुसरा. हा अजून समजून कायच घ्यायचं बाकी. अरे इथे टी शर्ट पकड, एक काम कर, टी शर्ट पकड. अरे तर फ्रेंड्स मी किती हे करते थोडंफार, बट मी आहे तिच्यासोबत, काही मदत लागली तर. आणि तुम्ही पण आहात सपोर्ट करायला तर ओके. मॉरल सपोर्ट वुड बी मोर दॅन एक्सपेक्टेड. पूजा चालू करत आहे तिला स्वतःच काय बोलता येईल ह्याला, काय नाही असं म्हणजे असं म्हणता येणार नाही की असं बिझनेस. एक मिनिट हे पकड तिला, मला उतरवू दे. खूप आरडाओरड. असं त्याला काही बिझनेस वगैरे म्हणता येणार नाही अजून, बिकॉज ऑफ मी तशा लेवलवरती अजून स्टार्ट नाही केलंय. बट थोडंफार प्रमाणात जे मला इन्क्वायरीज यायच्या ना
म्हणजे जे मी जिथून घ्यायचं कारण का ते त्या सर्व्हिस त्या अशा नव्हत्या की तुम्हाला त्या भेटल्या जातील. सो मी विचार केला की त्या मी स्वतःहूनच आणते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते. सो तसं मी काहीतरी चालू केलंय. आणि हो असं नाही की ते थोडं एक छोटासा विंडो, तिला पण थोडीशी अर्निंग सोर्स तिचा पण तयार होईल स्वतःचा. तर हे अशी गोष्ट आहे की मध्ये खूप सारी इन्क्वायरीज पूजा दिदी तुझं कॉर्ड सेट जो तू घातलाय ते मला पण आवडेल. आणि खूप म्हणजे ना एक सांगू का, म्हणजे जेवढे दोन आता झाले असतील 4 दिवस तरी झाले असतील, पण एवढ्या एन्क्वायरी झाल्यात आणि एन्क्वायरी करून ज्यांनी म्हणजे घेतलेत ना त्यांना ते प्रचंड प्रमाणात आवडले. त्यांचा फीडबॅक पण माझ्यापर्यंत आलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलर ऑप्शन त्याच्यामध्ये जास्त अवेलेबल नाही आहेत, पण जे कलर ऑप्शन अवेलेबल आहे त्याच्यामधून ज्या मित्र मैत्रिणींनी ज्यांनी घेतलेत माझ्या त्यांना खरंच मनापासून थँक्यू सो मच. असा मला छान असा प्रसिद्ध आणि असं मला छान असं काय बोलतात ते सहयोग केल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि अशी साथ द्या. अजून पुढे खूप न्यायचं आहे ते वरती. अजून तुमच्याकडे खूप साऱ्या त्याच्यामध्ये व्हरायटीज भेटतील. सो थोड्या दिवसांनी येतील त्या, जसं मला कळेल तसं तुम्हाला पण मी सांगेन, तुम्हाला पण दाखवेन. आता अजून माझ्याकडे जे वन पीस येत होते सो त्याच्यामध्ये मी थोडाफार चेंजेस केले होते, पण तुम्हाला तसे चेंजेस करून हवे असेल तर मला तसं सांगावं लागेल. पण माझ्याकडे वन पीस जे आले तर तुमच्याशी मी शेअर करते, ज्यांनी मला इन्क्वायरी केले ते. तर आज ते तुम्हाला फोटोज मी शेअर करेन. दुसरी गोष्ट, आता हे ना इंस्टावरती प्रत्येकाला डीएम करणं थोडंसं डिफिकल्ट जातं, कारण का सगळेजण ना इंस्टाग्रामवरती ना असे मेसेजेस करतात आणि मग त्याच्यामध्ये मला फोटोज पाठवावे लागतात आणि देन मग ते पुढे क्वेरीज अँड ऑल सगळ्या मेसेजेस वगैरे. तर त्याच्यावरती थोडंसं मला सोल्युशन आणायचंय की ह्या गोष्टीचं काय करता येईल. मीन्स एक व्हॉट्सअप नंबर देता येईल किंवा काही असं असं काहीतरी करता येईल जेणेकरून, नाहीतर एक दुसरं पेज ओपन करू इंस्टाग्राम वरती, या फिर माझं ते पूजा हर्ष पेज आहे त्याच्यावरतीच पुढे कंटिन्यू करू. असं काहीतरी चालू आहे माझं. बघू ते प्रोसेस मध्ये. आणि अजून एक कॉर्ड सेट मध्ये एक मी सॅम्पल पीस मागवलंय. पहिला मी मागवलंय माझ्यासाठी, जेणेकरून मला त्याची क्वालिटी कपडा सगळं काही मला समजेल. मग त्याच्यानंतर मग मी जर मला आवडला तर तुम्हाला मी सजेस्ट करेन. सेम तिचं ते पाठी दुसरं एक चालू पकड माझा हात. असं आहे की शॉप मधून घेणं त्याच्यामध्ये थोडा मोठा मार्जिन ठेवून मग सेल आउट करणं, त्यापेक्षा ट्राईंग टू एक व्हेरी शॉर्ट मार्जिन. जेवढं शॉप मध्ये समजा 5 रुपयाची गोष्ट जर आपल्याला 8 किंवा 9 रुपयामध्ये भेटते, तर पूजा इज जस्ट ट्राईंग की 5 रुपयाची गोष्ट शी विल ट्राय टू प्रोव्हाइड इन 5.5 रुपये किंवा 6 रुपयामध्ये. ओके, इन अ व्हेरी शॉर्टेस्ट मार्जिन. ठीक आहे. त्यासोबत जे पण कपड्याचं ही बोलते तो कपडा, मी तरी तिला म्हटलं की पूजा बघ अशी गोष्ट पाहिजे की ते घातल्यानंतर खडबूड, रॅश किंवा असं मधून धागे फाटल्यासारखं किंवा धुतल्यावरती कलर निघून गेला आणि कपड्यातला जीव जाण्यासारखं नको. तुम्ही बघताय रोज तिथे कॉर्ड सेट त्या टाईपचे वेअर करते, ते अजून पण ठणठणीत आहेत, वाटते बाबा कपड्यांमध्ये जीव आहे. ठीक आहे. आणि असा आहे ना कॉर्ड सेट की जास्त गरम होतं नाही, कम्फर्टेबल आहे. मला कम्फर्टेबल आहे. म्हणजे बघा मला तरी खरं सांगतो, मला पूजाने जास्त घरात मॅक्सी घातलेली असं ते बघायला नाही आवडत. ओल्ड फॅशन झाले कमन. पण तो कॉर्ड सेट घालणं तिच्यासाठी पण चांगलं, म्हणजे पॅन्ट पण घातल्यासारखं होतं आणि त्या अंगाला जास्त चिपकत पण नाही, है ना. पण कॉर्ड सेट पेक्षा आजकाल जे मी कॉर्ड सेट तर आहेच कम्फर्टेबल, वन पीस पण आता हे पण मी घातलं. हे त्यामधलं मटेरियल नाही, पण हे त्या टाईप मध्ये आहे म्हणून मी ते एक वेअर करते. आणि दुसरं ग्रीन कलरच्या ह्याच्यामध्ये तर भरभरून डीएम आलेत. सो मी लवकरात लवकर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. आणि थोडीशी प्राइस रेंज व्हेरी करते. बिकॉज कारण की काय प्राइस रेंज आहे एक कॉर्ड सेटची. नाही मग ते तुम्ही डिटेल्स तिलाच विचारा. पूजा हर्ष नको रे, पूजा लय कॉम्प्लिकेट इथे तिथं होऊन जाईल. आपण काहीतरी एक बेस केला पाहिजे जिथे सगळे इन्क्वायरीज येऊ शकतील. कारण की माझ्या अकाउंट वरती पण इन्क्वायरी झाल्या आणि मला त्यातलं जास्ती काय माहित नाही. मी बस हिच्या सपोर्ट मध्ये आहे. काय लागेल आणायचं न्यायचं वगैरे ते सगळं मी करायला मॅन पॉवर म्हणून. पण प्राइस डिटेल्स कपड्याचं चॉईस सर्व्हिस अशी होते की लांबून सर्व्हिस होते ना. सो आता मी लवकरच असं प्रोव्हाइड करणार आहे की ती इथेच माझ्या इथेच आणून मग पोहोचवण्याचा प्रयत्न.
सो जरा असं त्याच्यामध्ये बातचीत चालू आहे. एकदा ते कन्फर्म झालं का मग मी तुम्हाला सांगेन. ते खास करून मी Because करतोय तिला मला ते size- मागव इकडे इथून आपण हे करूया ते आपल्याला Because इझी जाईल आपल्या काय डोळा फोडून होतंय व्यवस्थित की, कपडा चाललाय. साईज पटकन संपल्या जातात. साईज ऍक्च्युअली पटापट खतम होतात आहेत. जास्त करून साईज मला ज्या कॉर्डसेट मध्ये जास्त अंदाज होतात त्या एम कमीच होत आहे, पण एल, एक्सेल आणि डबल एक्सेल ह्या साईज खूप प्रमाणात गेल्या जातात. त्याच्यामुळे त्या साईज आणि व्हरायटी जरा कमी भेटते. आणि कसं होतंय की तो जो कपडा आहे, मी तुम्हाला पहिलं सांगते, तो कपडा आहे ना कॉटनचा आहे आणि त्याच्यामध्ये माझी साईज जर स्मॉल आहे तर मी साईज ती एम घेते, कारण का तो कॉटनचा कपडा आहे, तो धुतल्यावरती तो श्रिंक होतो आणि थोडासा कमी होतो, म्हणून मग त्या ह्याच्याप्रमाणे घेते. म्हणजे माझी साईज स्मॉल आहे तर मीडियम घेते, म्हणजे तो धुतल्यावरती तो स्मॉल साईज मध्ये कम्फर्टेबल आणि प्रॉपर आपल्याला थोडंसं ढिलं डालं कम्फर्टेबल आपण हे होऊ शकतो अशा टाईप मध्ये आहे तो. म्हणून म्हटलं तुम्हाला पहिलं मी सांगते असं. आणि लास्ट टाइम पण मी ते एकदम फ्रँकली नाही बोलू शकलो, बट आय थिंक आता ते करतोच आहे तर थोडंफार म्हणजे नाही का फ्रँकली बोलतो. दोज हू नीड टू अंडरस्टँड दे विल अंडरस्टँड. घरी मॅक्सी घातली किंवा काय घातली डायरेक्ट कुणी आलं तर मला एक ओढणी घ्यावी लागते, बिकॉज सम ऑफ द बॉडी First of पार्ट all- आर इझिली विजिबल आणि ते थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतं. बट या कॉर्ड सेट मध्ये तसा काही प्रॉब्लेम होतो काही प्रॉब्लेम होत नाही. कोणी आला तरी कम्फर्टेबल आपण जाऊ शकतो त्यांच्या समोर. आणि दुसरी गोष्ट आपली प्रॉब्लेम body आपल्या बिलकुल मुलींना secured काय पाहिजे ना. होतं की मॅक्सी घातल्यानंतर थोडे त्याचा जो नेक असतो तो थोडासा लो असतो, म्हणजे खाली असं नेक वाकलो बसताना उठताना हे ते प्रॉब्लेम होतो. म्हणजे त्या गोष्टीला आपण फेस करतो. सो ह्यामध्ये तसा प्रॉब्लेम नाहीये ते, बिकॉज तो नेक थोडासा वरती असतो आणि तो कम्फर्टेबल असतो. सो त्याच्यामुळे वाकलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही त्या गोष्टीचा, म्हणून कम्फर्टेबल आहे ती गोष्ट. खूप डिस्क्रिप्शन दिलं, चहा बनवलं. घरातच घालण्याची गोष्ट बाहेर पण घालू शकतो फॉर शुअर. इथल्या इथे तर दुकानात जायचंय तर मॅक्सी घातल्यावरती कसं ओढणी घ्या हे घ्या ते घ्या, ह्याच्यावरती ती तेच वेअर करून डायरेक्ट इथून दुकानात जाऊ शकते. चाय बी बनवतो आणि अचानक घशाला साखर संपली, मग ते घ्यायला जायला तिला ओढणी घ्या बरोबर दिसते की नाही हे ते सगळं ठीक आहे. हे घातलेलं असेल कॉर्डसेट तर ती डायरेक्ट फक्त आरशात बघते तोंड बिंड व्यवस्थित आहे आणि मग लगेच निघते. त्याला प्रॉपर अशी शिलाई विलाई केली आहे की ते बरोबर स्वतः ऍडजस्टेड असतं सगळीकडून कपडे. विचारपूस करून ठरवलं फ्रेंड्स कॉन्टॅक्ट करायचं त्यासाठी तर पूजा हर्ष करून अकाउंट आहे ते आपण त्याच्यामध्ये हे करूया आपल्या पूजा व्हॉट्सअप हर्ष _32 ते एकदा जमलं तर दाखव तुझं अकाउंट पेज. ठीक आहे, म्हणजे जिजा _14 इंस्टाग्राम अकाउंट आहे ते नको त्याच्यावरती मेसेजेस, कारण की त्यावरती ना दिवसाचे समजा भरभरून इतके मेसेजेस येतात. बघा हे आता अशा प्रकारचे वन पीस आले. जे माझे होता तो सिवलेस होता, हा बेटा असं कर स्लीव्ज आहेत त्याला. तर अशा प्रकारचे असे काहीतरी वन पीस आलेत. हे हा एक टाइप मध्ये आहे, वन पीस मध्ये अशा टाइप मध्ये. वन पीस मध्ये हे असे. ओके, पुन्हा हे वन पीस वाले हा सगळे वन पीस वाले. हे कम्फर्टेबल असतं घालायला पण, हे कॉटनची नी पर्यंत असतात. तर त्याच्यावरती ब्रँडचे पण खूप सारे मेसेज असतात जिजा _वर्फोन वाल्या अकाउंट वरती. म्हणून पूजा हर्ष हे बघा ह्याच्यावरती आता तुमचे भरभरून प्रेम दिसू द्या. डिटेल्स इन्क्वायरी जे पण आहे ते ह्याच्यावरती येऊ द्या. पूजा हर्ष 32 या अकाउंट वरती पूजा एकटीचे रील टाकते. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकली आयडी हा मी टाकणार. ठीक आहे, तर ह्याच्यावरती येऊ द्या इन्क्वायरीज भरभरून. काही घ्यायचं जरी नसेल तरी इन्क्वायरी जरी करायची असेल तरी पण जे अवेलेबल फोटोज जे डिझाईन वगैरे आहे तरी जरी इन्क्वायरी असेल तर प्राइस रेंजची इन्क्वायरी वगैरे जे पण आहे. काही लोकांना प्राइस हे होत नाही, कम्फर्टेबल नसतात. हा नसेल किंवा नंतर साठी पण जर प्लॅन करून ठेवायचं बाबा की एवढ्या एवढ्याला तर मी थोड्या दिवसांनी घेईल असं असतं, मी पण करायची असं. हा प्लॅन करून ठेवायला. तर बघा सुरुवात आहे काहीतरी नवीन करण्याची. तर मी तर हाय फुल सपोर्ट मध्ये. तुम्ही पूजाला इतके भरभरून प्रेम दाखवतात कमेंट्स मध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये, आणि ती करू शकते पण ती छानपैकी करणार. अँड ऑल लव्ह अँड सपोर्टर इन ऑल दिस थिंग्स. ठीक आहे पूजा, येस. तर प्लीज स्टार्ट युअर स्टार्ट कॉन्टॅक्टिंग फॉर दिस. चला चाय पिऊया. पूजा किती दिवसांमध्ये आपलं ते पोहोचतं ऑर्डर? आता काही मॅम लोकांनी 2-3 दिवसा अगोदर केलं त्यांना, म्हणजे 2 days मध्ये भेटून जात. पण मॅक्सिमम आपण 4 to 5 days एक्सपेक्ट ठेवू. ठीक आहे, बिकॉज ती गोष्ट येते डायरेक्ट बाहेरून आउट ऑफ महाराष्ट्र. ती येता 2 ते 3 दिवस. आउट ऑफ महाराष्ट्र म्हणून त्याला शिपिंग चार्जेस जराशे जास्त आहेत, 10-20 एक्स्ट्रा. पण ते पूजा आता इथे मागवून घेणार आहे
डिपेंड्स ऑन द डिमांड. नाही इथून येऊनच मी करतो ना तुला त्याच्यामध्ये सेल्स मध्ये मदत. ते येऊ द्या, मग इथून आपण इथून शोधायला चालू करू, म्हणजे इथून आपल्याला शिपिंग चार्जेस वगैरे पण अजून कमी होईल. महाराष्ट्र टू महाराष्ट्र शिपिंग चार्जेस कमी पडतं, बट आउट ऑफ महाराष्ट्र शिपिंग चार्जेस थोडेसे जास्त पडतात आहे. हा, आणि हो 2 पेक्षा जास्ती रिक्वेस्ट असतील ड्रेसच्या तर मी स्वतः तिला बोलेल की शिपिंग चार्ज नको घेऊ. 2 पेक्षा जास्त ऑर्डर फ्री शिपिंग चार्जेस. ओके, डन. ठीक आहे. आणि हे पुढे जाऊन अजून काय काय आहेत माझ्याबद्दल डोक्यामध्ये विचार, त्याला घेऊन ते अजून हळूहळू इम्प्लिमेंट करू. ओके, तुमचं प्रेम दाखवा बस त्याच्यावरती, अँड यू विल सी अस ग्रो टुगेदर. ओके, थँक्यू सो मच. असाच रिस्पॉन्स देत जा. अजून वाढूच देत जाऊ. हो, लालच पाहिजे तेव्हाच तर आपण काहीतरी हालचाल करू चांगल्या बाबतीला. काय पिक्चर बघायचं, पिक्चर फोन मध्ये बेडरूम मध्ये जाऊन शांततेत बघायचा. बंद नव्हती झाली, तू बंद केली होती. तू काठी मारलेलीस. खोटं बंद केले होते. असू दे बेटा, आता मॅच बघू दे. बघू, तुला मॅच बघायचंय की पिक्चर बघायचंय? दे remote. दोघी बेडरूम मध्ये जा. तर मी कार मध्ये जाईल मॅच बघायला. आमचं हे जास्त आहे, काय बोलतात, मेजॉरिटी. मग मी कार मध्ये जाऊ मॅच बघायला. मी कार मध्ये जाऊ मॅच बघायला. तुला यायचंय? फ्रीज काढलाय क्लिनिंग साठी. तर पाठचा ट्रे मी बाथरूम मधून म्हणजे बाथरूम मध्ये होतो मी, तर बाहेर निघावं लवकर म्हणून तिने त्या बहाण्याने मला बाहेर काढले की तो ट्रे काढ. निघत नव्हता तो. मस्त पैकी आतमध्ये अंगावर पाणी वगैरे काय केलं. 2 तास नाही, 40-50 मिनिटं झाले. एवढं मी 40-50 मिनिटं हे नाही. आणि मग आता फ्रीज बंद झालं तर तिला लक्षात नाही की आतमध्ये फ्रीजर मध्ये हे आपण आईस्क्रीम ठेवलं हे, आणि कॉर्नेटो आहे आणि बागेत तिथे पिस्तवलं आईस्क्रीम. तर मग ते खराब होण्यापेक्षा पिघून जाण्यापेक्षा आय थिंक हा प्रॉपर टाइम. इथे टच झालं बघ खोबरं. बघा, जी सुपर वुमन पूर्ण फ्रीज सगळू शकते तिथं ट्रे नाही काढू शकली का? ट्रे मुद्दामून नाही काढला चतुर. अरे किती वेळ झाला मी खरं होतो की नाही, मी खरं होतो की नाही समजून गेलो मी लगेच. तिला जरा बघवत नाही की मला कुठेतरी आरामात रिलॅक्स करतोय. तर डिनर टाइम फ्रेंड्स, मस्त मस्त आज बनवलंय हे बघा, बासमती राईस विथ जिरा वगैरे आणि चिकन. गरम गरम एकदम.